नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आपणाला धमाकेदार असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। तर आता येणाऱ्या भागात आपणाला असं पाहायला मिळणार आहे की पार्थच्या घरी त्याच्या कॉन्ट्रॅक्ट डीलरशिप निमित्त क्लायंट घरी आलेले असतात। तर आपणाला असं पाहायला मिळणार आहे की पार्थ काव्याला खाली बोलवतो। तेव्हा काव्या खाली येताच पार्थ काव्याला म्हणतो, काव्या, आपल्या इथे डीलरशिपसाठी आलेल्या क्लायंटसाठी तू चहा पाण्याची व्यवस्था कर, असे पार्थ काव्या म्हणतो। त्यावेळेस काव्या पार्थवर चिरडते। त्यानंतर काव्या पार्थला म्हणते की हे बघा पार्थ, मी त्यांच्यासाठी काहीही करू शकत नाही, कारण मला आता क्लासला जायचे आहे। त्यामुळे तुम्ही बाहेरूनच काहीतरी पार्सल मागवून त्यांचा पाहुणचार करा। काव्या असे म्हणताच पार्थला खूप वाईट वाटते आणि त्यानंतर पार्थ काव्याला म्हणतो, अहो काव्या, आपल्या फायद्यासाठीच ते आपल्या घरी आलेले आहेत। हे बघा काव्या, ते आपल्या घरी आलेत, पण ते आपल्याला करोडो रुपयांची डीलरशिप देणार आहेत। तर आता दुसरीकडे आपणाला असं पाहायला मिळणार आहे की नंदिनीच्या आनंद निवासमध्ये फर्स्ट ॲनिव्हर्सरीचं सेलिब्रेशन दणक्यात सुरू असते। तर आता त्या ॲनिव्हर्सरीला भास्कर जाधव हे सुद्धा उपस्थित असतात। तर आपणाला असं पाहायला मिळणार आहे की त्या ठिकाणी एक अचानक अनोळखी व्यक्ती येते आणि त्या व्यक्तीच्या हातामध्ये एक फाईल असते। तर ती व्यक्ती ती फाईल जीवाला दाखवून म्हणते की हे बघा, तुमचे आनंद निवास हे लवकरात लवकर खाली करा। हे ऐकून नंदिनीला मात्र प्रचंड मोठा धक्का बसतो। तेव्हा ती जीवाकडे पाहून म्हणते, अहो जीवा, कोण आहे हा व्यक्ती आणि असं का म्हणतोय हा? यावर जीवा नंदिनीला म्हणतो, मी तर नाही ओळखत यांना, तू ओळखतेस का? तेव्हा नंदिनी म्हणते, मी सुद्धा या माणसाला ओळखत नाही। यावर ती व्यक्ती म्हणते, बास करा हा तुमचा ड्रामा आणि लवकरात लवकर हा आनंद निवास खाली करा, आणि तुम्हाला जर माझ्यावर विश्वास बसत नसेल तर ही फाईल वाचून पहा। यावर नंदिनी आणि जीवा घाईघाईमध्ये ती फाईल वाचतात। फाईल वाचून दोघांनाही मोठा धक्काच बसतो की तुम्ही हा कागद न वाचता यावर सही केलीच कशी? हे ऐकून जीवाला फार मोठा धक्का बसतो। तर आता इकडे आनंद हाऊस पाडण्यासाठी बुलडोझर आलेला पाहून नंदिनी त्याच्याकडे त्या दिशेने धावतच जाते। हे पाहून जीवा नंदिनीला थांबवण्याचा प्रयत्न करतो।